जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. संगमनेर येथील परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात रामायणाचार्य डोक महाराज यांनी रामकथेच्या 8व्या पर्वात भाविकांना भक्ती, संस्कार आणि अध्यात्माचा संदेश दिला. परशुराम प्रसंग, प्रभू रामांच्या वनवासाचा वियोग, जनक राजांच्या कन्याविदाईचे भावस्पर्शी वर्णन करताना त्यांनी मुलीचा पिता हा कधीही कमी नसून तोच खरा दाता असल्याचे प्रतिपादन केले. कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचेही त्यांनी सांगितले. राम-सीता विवाहाच्या उदाहरणातून वेळ आणि मुहूर्ताचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करत विवाह सोहळ्यातील दिखाऊपणा, अनावश्यक खर्च आणि वधूपित्यावरील ताण यावर त्यांनी परखड भाष्य केले. गावागावात दांडके मंडळ स्थापन करून विवाह सोहळ्यात शिस्त राखण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच रामकथेच्या प्रसारासाठी संगमनेरच्या प्रसारमाध्यमांचे कौतुक केले. दरम्यान कमला एकादशी निमित्त आयोजित खिचडी महाप्रसादाचा सुमारे 45,000 भाविकांनी लाभ घेतला. संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सप्ताह सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ताटिका वध, यज्ञ रक्षण, अहिल्या उद्धार, धनुष्यभंग आणि परशुराम विदाई असे 5 प्रसंग आणि तेही विश्वामित्राच्या भाषेत. तरी अर्धा मिनिट घेतोच, आता नाईलाज आहे. वाचन सुरू झालं. तुमच्या रामाला लक्ष्मणाला घेऊन जात असताना जंगलात ताटिका नावाची राक्षसीन धावून आली. तुमच्या रामानं एकाच बाणात ताटिकेचा वध केला. हे पत्रातलं वाचन झालं. सगळ्या दरबारातल्या लोकांनी टाळाचा कडकडाट केला. नंतर माझा यज्ञ प्रारंभ झाला. यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी मारीच आणि सुभाऊ राक्षस आले. तुमच्या रामानं बिना टोकाचा बाण मारला तर मारीची 400 कोस जाऊन पडला. सुभाऊ अग्निबाणाच्या द्वारा मारला. माझा यज्ञ पूर्णत्वास गेला. प्रसंग दुसरा संपला. मग तुमच्या रामाला लक्ष्मणाला घेऊन निघालो मिथिला नगरीला जायला, तर शापित अहिल्या तुमच्या रामाच्या रजक्कनानं अहिल्याचा उद्धार झाला. प्रसंग तिसरा. रावणासारख्याने हालत नाही त्या धनुष्याचे तुमच्या रामानं 2 तुकडे केले. हा चौथा प्रसंग. आणि सध्या सगळे जग लटलट कापतं तो परशुरामासारखा वीर एवढ्या समाजात तुमच्या रामाच्या पायावर डोका आपटून क्षमा मागून निघून जाता झाला. हे सगळे पत्राचं वाचन संपलं ना केदार सेठ. ज्यांनी पत्र आणलं होतं त्यांच्यापुढे सप्रेम भेटीचा ढीग लागला. आनंद आवरे ना प्रजाजनाला, पण ते भेट स्वीकारत नाही. हे नीट ऐका. बराच वेळ झाला. शेवटी म्हणावं लागलं दशरथ राजांना, सेवक लोग जी भीक नहीं है, भेट है, स्वीकार करो. राजे म्हणतात. सेवकाने हात जोडले. अविनय हो तो क्षमा करे महाराज, हम कन्या पक्ष वाले हैं. हे नीट ऐका बरं. आपल्या जीवनातलेच प्रसंग आहे. हम कन्या पक्ष वाले यहाँ दे सकते, यहाँ का नहीं ले सकते. आम्ही सीतेच्या माहेरचे आहोत राजे, आणि माहेरचे माणसं तिच्या सासरला देत असतात, लेकीच्या सासरचं नेत नसतात. राजा दशरथ गप बसला. सेवक जनकाचे. आणि म्हणून आताही ती पद्धत आहे. खेडेगावामध्ये कोणाच्याही मुलीचं लग्न असू द्या, गरिबाच्या असो की श्रीमंताच्या, अख्खं गाव एका मायची लेकरं होऊन एकजुटीनं कामाला लागतंय. गावाची अब्रू जाईल, स्वयंपाक पुरला पाहिजे, कोणी उपवाशी जाता कामा नये. केदार सेठ त्या गावचा श्रीमंत असेल, संगमनेरला जातून गोदरेजचं कपाट आणतो त्या लेकीसाठी, पण त्या गावचा फाटक्या कपड्याचा झोपडपट्टीतला गाठीचं धोतरण, फाटकी बंडी, 2 शेळ्या चारतो दिवसभर, जर्मनच्या ताटात शिळीपाकी भाकरी खातो, संबंध नाही, तरी तो संगमनेरला जातो. 25 रुपयाचं फुलपात्र आणतो का माझ्या गावची ताई नांदायला चालली म्हणतो. हे लक्षात ठेवा. आम्ही सीतेच्या माहेरचे आहोत. इथे देता येईल तेवढं देऊ राजे, इथलं नेणार नाही असं सांगतात. राजा जनकाने सीतामाईला सप्रेम भेटीत हत्ती दिले होते. हत्ती बुद्धिवान प्राणी आहे.
हत्ती अयोध्येला आले, गवत खात नाही. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस. प्रश्न पडला राजा दशरथाला, जर गवत खात नाही तर जिवंत कसे राहतील? म्हणून दशरथजींनी पत्र तयार केलं. महाराज मिथिलापति को प्रणाम, खत लिखने का कारण है कि दहेज में भेजे हुए हाथी अयोध्या का घास नहीं खा रहे. चिंता इस बात की हो रही कि जिंदा कैसे रह सकते, जल्दी जवाब भेजो आपका महाराज अयोध्यापती. पत्र पोहोचलं, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. वाचलं आणि उत्तर पाठवलं. ते मुलीच्या माहेरची जनावरं असल्यानं सासरचं गवत खाणार नाहीत राजे, पण काळजी नसावी. मी सप्रेम भेटीमध्ये पाठवलेले हत्ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांचं गवत मिथिला नगरीवरून पाठवण्यात येईल. आपला महाराजा जनक. आता सुद्धा 1 मिनिट घेतोच बरं का विष्णुभाऊ, मिनिट वाढू द्या, पण 10ला मोकळे करतो हे माहिती आहे. ज्या संन्यासाचा जन्म मिथिला नगरीत झाला हे 2026चं सांगतो मी. ते संन्यासी हे बा महात्मे बसलेले आहे इकडे. मिथिलेत जन्माला आलेले संन्यासी तीर्थयात्रा करीत भारतात अयोध्येत येतात, पण अयोध्या नगरात प्रवेश करताना कमंडलूमध्ये पाणी घेऊन येतात. मग अयोध्येचे संन्यासी सामोरा जातात. नमो नारायण स्वामी, नमो नारायण. कहाँ के है? मिथिला. कब आए? अभी आ रहे. आपको पता नहीं किस बात का? अयोध्या में जल की सुविधा है, पता तो है, तो कमंडल में जल भर के क्यों लाया है? सगळे साधू रडायला लागले. मिथिलेज क्यों रोते महाराज? कौन अभागा साधु होगा दुनिया में, भगवान के जन्मभूमि का पानी नहीं पीने वाला, और तीर्थ लेने के लिए दुनिया तरस रही है. लेकिन करे क्या? हम मिथिला के हैं, और इतिहास कहता है कि त्रेता युग में हमारे गांव की बेटी इस गांव में दी थी, और हम मिथिला के सन्यासी है, मर जाएंगे तो भी बेटी के ससुराल का पाणी नहीं पिएंगे. आता तयारी सुरू झाली. रथामध्ये दशरथ राजे, सुमंत प्रधान, वशिष्ठ गुरुजी, भरत शत्रुघ्न आपल्या मित्रमंडळीसह घोड्यावरती स्वार वरात निघाली. एवढ्या लवकर का निघाली? मी तरी काय करू आता? किती लांब जायचं? केवट कथा म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? कृष्णभाऊ ऐकत राहा, आता काही इलाज नाही त्याला. जगातले सगळे शुभशकुन वरातीला सामोरा येऊ लागले. कारण शकुनालाही वाटलं आज आपल्याला पवित्र व्हायची संधी आहे. ब्रह्माचा बाप वरात घेऊन निघालेला आहे. सगळे शकुन आता हे नीट ऐका, तुमच्या फायद्याचं आहे. कोणत्याही कार्यासाठी तुम्ही निघाला, उजव्या भागातल्या शेतात बसलेले कावळे दिसले, समजायचं आजचं काम 250% होणार. पण कावळे बसलेले पाहिजे शेतात, झाडावरचे नाही. ते लोकसभेसारखे बसतात ना 5-50. दाहीन काग सुकेत सुहावा, उजव्या भागाला शेतात बसलेले कावळे. नकुल दर्श काहू पावा. नकुल म्हणजे मुंगूस. मुंगूस दिसणं हे सुद्धा शुभ शकुन आहे. सानुकुलवते विद बयारी, 3 प्रकारचा वारा म्हणजे शीतल, मंद आणि सुगंधी. सकट सभाला उभरणारी, डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ आणि कडेवर लेकरू, हे शुभ शकुन. तिचं लेकरू कडेवर पाहिजे आणि डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ पाहिजे. लोवा फिर दर्श दिखावा. लोवा शब्दाचा अर्थ कोल. कोल दिसणं सुद्धा शुभ शकुन आहे. सुरभी सन्मुखशी सुई पिलावा, वासराला पाजत पाजत सामोरून गायीचं येणं.
मृगमाला फिरी दहिनी आई मंगल जंगल देईन दिखाई. हरणाचा कळप डावीकडून उजवीकडे आडवा जाणं. छेम करिक छेम विशेषी श्यामा बाम सुतर प्रदयके. डाव्या भागाच्या वृक्षावर कोकी पक्षाचं गायन. सन्मुख आई दधी अरू मेना. दही विकणारी महिला दिसणं आणि मासे विकणारा कोळी शुभ शकुन आहे. आणि पुढे कर पुस्तक दैवी प्रभेना. हातात वेदाचं पुस्तक घेतलेला ब्राह्मण. एवढे शुभ शकुन कधी? दशरथजी वरात घेऊन निघाले मिथिलेला तेव्हाच सांगतो. आज शकुनालाही वाटलं पवित्र व्हायची संधी आहे. मी कालही उल्लेख केला, परवाही केला. श्रोते मायबापाने खूप प्रतिसाद दिला. पत्रकार मंडळींनी खूप प्रचार केला. सर्वांना धन्यवाद. आपापल्या परीनं सर्वांचा सहयोग आहे. पुन्हा दिलीपराव सहज म्हणले पुन्हा 3 वर्षाने एकदा करू. विष्णुभाऊ कसं वाटतंय तुम्हाला? तुम्ही तर होच म्हणणार आहे, त्यांच्याच पार्टीनं बोलणार. कथेची सामुग्री प्रमोदराव. देह अवसानावरी जाऊ देऊ नको भंगा. आणि गात्रे माझी पांडुरंगा. तुकोबा राहायला म्हणावं लागलं. ठीक आहे. आपल्या कार्यक्रमाचं बापरे, शालिनीताई आल्या, सुनबाई आल्या. बरं ठीक आहे. आम्ही तुम्ही यायच्या आधीच उल्लेख केला. तिकडे मंगलाताई आलेल्या आहे, अमोल भाऊच्या मातोश्री. त्यांना माहिती आहे कथेमध्ये रडायचा दिवस कोणता? चौथा. बरं, बऱ्याच कथा शालिनीताईंनी ऐकल्या, पण रडायचं कोण्या दिवशी असते? तर चौथ्या दिवशी. बरोबर. आपल्या कार्यक्रमाचं हे वैभव आहे. मोठी मोठी लोक येतात. इकडे 5-25 महात्मे साधू बसलेले आहे ना. एक दिवस रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज आले. त्यांनी पूर्ण दिवस सर्वांना आशीर्वाद दिला. काल गोविंददेव गिरीजी महाराज ते आशीर्वाद देऊन गेले. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.